गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सगळे कसे आहात? व्यवस्थित आहात ना? सगळे ऑनलाईन तयार आहात ना? आज आपण पद्य विभाग 2 पाहणार आहोत. संतवाणी 2 मधील अंकिला मी दास तुझा ही अभंगवाणी अभ्यासणार आहोत. तरी सर्वांनी ऑनलाईन राहा आणि अभंगवाणी संपल्यावर सगळ्यांनी नावासहित आपला अटेंडन्स द्यायला विसरू नका, कारण हा अटेंडन्स मी मार्क करते आणि त्याच्यावर मी तुमचे होमवर्कचे मार्क देते. हे विद्यार्थी मित्रांनो विसरू नका. आता आपण पुढील स्लाइड कडे वळू. आता ही पहा, मी कविता तुमच्या समोर, अभंगवाणी संतवाणी तुमच्या समोर इथे ठेवलेली आहे. ती तुम्ही आपण सगळ्यांनी अगोदर त्यांची नामदेवांबद्दलची माहिती आणि पूर्ण कविता आपण एकदा वाचूया. अंकिला मी दास तुझा संत नामदेव. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे. त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांनी 61 कवने समाविष्ट केली असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. आता आपण संतवाणी सगळ्यांनी मिळून वाचूया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वणवा लागलासे वनी, पाडस चिंती तहरणी. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक जैसा. आता आपण 2-2 ओळींचे अर्थ, मीनिंग पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला इंट्रोडक्शन मी देणार आहे आणि त्यानंतर त्याचे शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक ओळीचा, दृष्टांताचा अर्थ सांगणार आहे आणि तो व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि मग आपण पुढे वळूया. आता आपण पुढच्या स्लाइड कडे वळूया. पद्य 2 संतवाणी अंकिला मी दास तुझा. आता ही संतवाणी कोणत्या अभंगवाणीतून घेतलेली आहे? तर श्री सकल संत गाथा जी नामदेवानीच लिहिलेली आहे त्या पहिल्या खंडातून ही घेतलेली आहे. ज्या वेळेला आपण ऍप्रिसिएशन करणार, आपण प्रश्न क्रमांक 2 आ सोडवणार, त्यावेळेला आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे. आज आपण संत नामदेव लिखित अंकिला मी दास तुझा ही संतवाणी अभंगवाणी अभ्यासणार आहोत. संतवाणी म्हणजे काय? तर संतांच्या मुखातून म्हणजे तोंडातून निघालेले उद्देशर शब्द, त्याला आपण अभंगवाणी असे म्हणतो. अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे, नाश न पावणारे, ते म्हणजे अभंग. अभंग हा शब्द कधी अस्तित्वात आला? तर संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये काही खाष्ट लोकांनी, स्वतःला ब्राह्मण समजणाऱ्या लोकांनी बुडवल्या आणि संत नामदेव, संत तुकाराम चिंतेत राहिले होते आणि त्यावेळेला त्यांनी इंद्रायणी नदीला, देवीला काय केली? प्रार्थना केली की माझ्या गाथा जशाच्या तशा मला परत मिळू दे. आणि त्यावेळेला इंद्रायणी नदीने काय केलं? त्या गाथा नदीमध्ये ज्या बुडवल्या होत्या त्या जशाच्या तशा वर आणल्या. त्याला काहीही झालं नाही, नाश पावल्या नाहीत, भंग पावल्या नाहीत आणि त्या अभंग राहिल्या आणि तेव्हापासून अभंग हा प्रकार अस्तित्वात आला. अशा या अभंगाचा अभ्यास आपण आज करीत आहोत. अंकिला मी दास तुझा हा अभंग
संत नामदेवांनी लिहिला आहे. रचना प्रकार याचा आहे अभंग रचना. तुम्हाला विचारतात कवितेचा प्रकार कोणता, तर कवितेचा हा प्रकार आहे अभंग रचना. कवितेचा विषय कोणता आहे, तर परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये याचा आपल्याला उपयोग होईल. अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी विठ्ठलाला आपली माता, आई, माऊली मानलेले आहे. आणि संत नामदेव हे त्यांचे लेकरू म्हणजे छोटे बाळ आहे. आणि मातृकृपेची त्यांनी याचना करताना, विनवणी करताना संत नामदेव या अभंगात म्हणतात. ते आपण आता पुढील स्लाइड मध्ये पाहूया. ते काय म्हणतात बरं परमेश्वराला, ते आता आपण प्रत्येक ओळी आपण 2-2 ओळी घेऊन त्याचे अर्थ बघणार आहोत. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कन वाळू. अग्निबाजी मध्ये म्हणजे आगीमध्ये, फायर. तुम्हाला चित्र दिसते बघा. बाळू म्हणजे बाळ, बेबी, छोट बाळ. कनवाळू मीन्स दयाळू, काइंड. हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीत नोट डाऊन करून घ्या. आता याचा अर्थ काय? अग्नी माझी पडे बाळू. आगीमध्ये जर चुकून बाळ पडलं तर आई क्षणाचाही विचार न करता त्याच्या रक्षणासाठी हातातलं काम टाकून धावत जाऊन त्याला बाहेर काढून वाचवते आणि त्याचे रक्षण करते. बाळांनो पहा, तुम्ही पडलात, लागलं, आजारी पडलात, संकटात सापडलात तर तुमची आई जीवाचं रान करते, स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही. हे पाहून संत नामदेवांना वाटतं की तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. हे सगळं मातृप्रेम पाहिल्यानंतर ते म्हणतायत परमेश्वराला. आता इथे काजा म्हणजे काय आहे? कार्य, काम, वर्क. अंकिला मी शरण आलेला, मी तुझा सेवक आहे, सरेंडेड. आणि दास म्हणजे सेवक. आता आपण पुढील स्लाइड मध्ये तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा या 2 ओळींचा आपण अर्थ पाहू. आता तो दृष्टांत दिलाय त्यांनी. कोणते ते दृष्टांत दिलेत? तर अग्नी माझी पडे बाळू हा दृष्टांत देऊन संत नामदेव म्हणतात, हे परमेश्वरा, या आईसारखा, या मातेसारखा जर मी संकटात सापडलो, माझ्या कामात अडचणी आल्या, डिफिकल्टीज आल्या, तर तू सुद्धा माऊलीच्या प्रेमाने मला वाचवण्यासाठी धावत ये. कारण मी सुद्धा तुला शरण आलेला तुझा दास आणि सेवक आहे. येथे परमेश्वरावरील अपार प्रेमभाव आणि अतूट श्रद्धा नामदेवांनी व्यक्त केली आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. पुढची आहे आपल्याला पहा ओळ. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवे म्हणजे लगेच, इन्स्टंटली, क्विक. पिल्ली म्हणजे पिले, बाळे, बेबीज. धरणी म्हणजे जमिनीवर, ऑन द ग्राउंड. पक्षी म्हणजेच बर्ड, खग किंवा विहग. याचा उपयोग आपल्याला समानार्थी शब्दांसाठी होईल बरं का बाळांनो. ते शब्द लक्षात घ्या आणि लिहून ठेवा. इथे पक्षी आपल्या पिल्लांसाठी आकाशात उंच भरारी घेते. कशासाठी? तर आपल्या पिल्लांच्या चारा पाण्यासाठी. ती जरी आकाशात उंच भरारी घेते, पण आकाशात कितीही उंच उडाली तरी तिचं लक्ष आपल्या पिल्लांकडे असते. पहा, तुमचे आई बाबा कामाला जातात तरी लक्ष तुमच्याचकडे दिवसभर असतं. ते दिवसभर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुमची चौकशी, विचारपूस करत आहात, कसे आहात, बरे आहात ना, काही तुमच्यावर संकट तर नाही ना. अशा पद्धतीने आई बाबा जशी तुमची काळजी करतात तशीच ही पक्षी किती उंचावर गेली, आकाशात भरारी मारली तरी सुद्धा तिचं लक्ष आपल्या पिल्लांकडे असते. जेव्हा आपले पिल्लू धरण्यात म्हणजे घरट्यातून खाली पडतं असं लक्षात येतं, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता एका क्षणात
जमिनीवर पडण्याआधी ती ते आपल्या पिल्लांना वाचवते. तेव्हा इथे नामदेव परमेश्वराला सुद्धा सांगतायत, विनवणी करतायत की तू सुद्धा मी अडचणीत असल्यावर मला वाचवण्यासाठी असाच धावत आहे. पहा, याच्यासाठी आपण कोंबडीची पिल्लं असतात छोटी छोटी, आणि जेव्हा घार येते आणि तिच्या पिल्लांवर झडप घालते तेव्हा ती आपल्या पंखाखाली त्यांना उभेत घेते आणि तिचं लक्ष चौफेर असतं की कोणी आपल्या पिल्लांना पळवणार तर नाही ना. तशीच कुत्रीची पिल्लं सुद्धा तुम्ही बघता, कुत्री आपल्याला जवळ येऊ देत नाही, कोंबडी आपल्याला जवळ येत नाही. प्राणी कसे जागृत असतात आणि त्यांना वाचवण्यासाठी धावतात, तसे हे परमेश्वरा माझ्यासाठी तू जागृत राहा, तू मला वाचवण्यासाठी धावत आहे ज्या ज्या वेळेला मी संकटात असेन, अडचणीत असेन. अशी विनवणी या 2 कडव्यांमधून ते आपल्याला करताना दिसतात. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे. वत्सरावे वासरू काफ, धेनू गाय काऊ, हुंबरत हुंबरणे लोविंग. कासावीस झालेले जे वासरू असतं ना, ते आईच्या आठवणीने आणि भुकेने व्याकुळ झालेले असते आणि ते गायीकडे हंबरत दूध पिण्याकरता येते. तिला गाय साथ देत असते. ते गायीला कळते, कारण आईची आणि बाळाची एक वेव्हलाईन असते. ती बाळाची भूक शमवण्याकरता धावत येते आणि तिला रिस्पॉन्स देते, प्रतिसाद देते. म्हणून नामदेव म्हणतात, तू सुद्धा अशाच प्रेमाने, असाच माझ्यासाठी तत्पर राहा, हजर राहा, माझ्यासाठी असाच धावते, अशाच प्रेमाने धावते. अशी विनवणी ते करतायत, ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी धावत येते. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळू. वणवा लागतसे वनी पाडस चिंतित हरणी. वन म्हणजे जंगल, रान. वन म्हणजे जंगल, रान, फॉरेस्ट. आणि वणवा म्हणजे मोठी आग, कॉन्फ्लिग्रेशन ज्याला आपण म्हणतो. पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू, फॉन ज्याला आपण म्हणतो. हरणीचे पिल्लू तिच्यापासून दूर असते. ज्या वेळेला जंगलाला आग लागते किंवा जंगलात वणवा पेटतो अचानक, तेव्हा हरणी चिंताग्रस्त होते की आपल्या बाळाला काही झाले तर नाही ना. ती चिंतित होते, वरीड. तुम्ही काही कारणांनी नेहमीच्या वेळी घरी पोहोचला नाही तर तुमचे आई बाबा चिंतित होतात की नाही, आणि सारखे ते तुमची वाट पाहत राहतात. तेव्हा नामदेवांनाही असे वाटते की हरणी जशी चिंतित होते तसं परमेश्वरानेही आपल्यासाठीही चिंतित व्हावे, आपली काळजी करावी. असे नामदेव येथे परमेश्वराला कृपादृष्टी ठेवायला सांगत आहेत. हे वरून आपल्याला दृष्टांतावरून दिसून येते. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये वळूया. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. नामा म्हणजे नामदेव, संत नामदेव. विनवितो विनंती करतो, रिक्वेस्ट करतो. मेघ म्हणजे ढग, पावसाळी ढग. चातक पक्षाचे नाव, एक काल्पनिक इमॅजिनरी असलेला पक्षी. असं म्हणतात की चातक पक्षी फक्त पावसाचं पाणी पिऊनच जगतो. तो नद्या, नाले, विहिरी यांचं पाणी पित नाही. तो फक्त पावसाच्या पाण्याची वाट पाहतो आणि मेघाचे पाणी पिऊनच तो जगतो. तसे नामदेव म्हणतात की चातक जसा पावसाच्या पाण्याला जीवन मानतो, तसा मी तुझ्या प्रेमाची आतुरतेने वाट पाहतो हे परमेश्वरा. असा अपार प्रेमभाव व अतूट श्रद्धा नामदेवांनी येथे व्यक्त केलेली आहे. या अभंगात मातृप्रेमाचे दाखले देण्यासाठी आई, पक्षी, प्राणी यांचे सुंदर दृष्टांत देत आपल्या समोर हा अभंग त्यांनी
मांडला आहे. हा अभंग, ही संतवाणी नक्कीच तुम्हाला समजलेली आहे असं मी गृहीत धरते. आणि आपण आता हा प्रश्न क्रमांक दुसरा अ आणि आ आपल्याला परीक्षेत कसा विचारला जाईल याचा आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये विचार करूया. अंकिला मी दास तुझा याच्यामध्ये आता आपण आपल्याला हा प्रश्न कसा विचारला जाणार आहे हे पाहणार आहोत. आता आपण तुम्ही जर या सगळ्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा सिस्टमॅटिक व्यवस्थित जर त्याचं नियोजन केलं, तो प्रश्न कसा सोडवायचा, त्याचे कसे प्रश्न विचारले जातील, तर तुम्हाला तुमचा यावर्षी अभ्यास करणं काय जाईल, सोपं जाईल. आणि व्यवस्थित जर तुम्ही चांगल्या सिस्टमॅटिक पद्धतीने केलं तर तुमच्या मार्कातही खूप छान फरक पडेल, चांगले मार्क मिळतील. तेव्हा सगळ्यांनी हे काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 2 आपल्याला 8 गुणांसाठी विचारला जाईल आणि 8 गुणांसाठी मिळून 16 मार्कांचा हा प्रश्न विचारला जाईल. सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक दुसरा 8 मार्कासाठी आपल्याला कसं विचारला जाईल हे पाहूया. प्रश्न 1 आपल्याला 8 आकलन कृतीवर एक प्रश्न असेल, त्याला 2 गुण असतील. दुसराही प्रश्न आकलन कृतीवरच असेल, त्यालाही 2 गुण असतील. आता आकलन कृतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार, तर आकृत्या पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कोणते लिहा, एका शब्दात उत्तर लिहा, योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे द्या, रिकाम्या जागा भरा, हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. या आशयाचे प्रश्न इथे आपल्याला 4 गुणांसाठी विचारले जातील आणि हे तुम्ही लक्षात घ्या. ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात, त्याला आपण मराठीत वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतो. त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न जो आहे तो कवितेतील शब्दांचा अर्थ. यामध्ये कवितेमध्ये जे शब्द आहेत, कठीण शब्द, त्याच्यातले कोणतेही 4 शब्द तुम्हाला देण्यात येतील आणि त्यांचे अर्थ लिहिणे तुम्हाला अपेक्षित आहेत. इथे आपल्याला समानार्थी शब्द विचारले जातात, तर इथे कोणत्याही प्रकारची आपली स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि त्याची तयारी आपल्याला करायची आहे. त्याला आपल्याला 2 गुण असणार आहेत. तेव्हा समानार्थी शब्दांचे अर्थ तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या आणि ते व्यवस्थित शुद्ध लेखनामध्ये कोणतीही चूक न करताना व्यवस्थित त्याचं करेक्ट स्पेलिंग लिहा, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळतील. चौथा आहे काव्य सौंदर्य. कवितेचं काव्य सौंदर्य. मग याच्यात काय विचारणार, तर विचार सौंदर्य, भाव सौंदर्य लिहा, आशय सौंदर्य लिहा. कवितेच्या तुम्हाला ओळी दिल्या जातील, दीर्घोत्तरी कधी कधी प्रश्न विचारले जातील आणि या घटकांवर तुम्हाला 2 गुणांची एक कृती असेल. असे आपले 8 मार्क असणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं हे करताना, आपल्याला जी कविता दिलेली आहे ती कविता 2 वेळा व्यवस्थित वाचा, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि उत्तरांना तुमच्या योग्य क्रमांक द्या. प्रश्न क्रमांक लिहिताना व्यवस्थित मेन्शन करा 1 2 3 4. न प्रश्न लिहिता क्रमांक लिहिताना जर लिहिलं तर तुम्हाला ते उपयुक्त ठरणार नाही, मार्क तिथे आपले जातात. त्यानंतर योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा. या कृतीच्या उत्तराला विद्यार्थ्यांनी ते स्टेटमेंट, ते विधान पूर्ण लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे योग्य जोड्या जुळवा. या कृतीच्या उत्तरास प्रत्यक्ष जोडी लिहिणे अपेक्षित आहे. एरो करू नका, एरो करू नका. एरो केले तर ते उत्तर ग्राह्य धरलं जात नाही. तेव्हा व्यवस्थित त्याची जोडी त्याच्या समोर लिहा.
कवितेच्या परिपूर्ण अभ्यासासाठी आवश्यक त्या कवितांवर आपल्याला 2 कृती संच देण्यात येणार आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. आता आपण अ बघितला कसे येणार आहेत 8 गुणांसाठी. आता आपण त्याच्यामधलाच आ विभाग कसा येणार आहे ते बघणार आहोत. आता पद्य विभागात प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये 8 गुणांसाठी आकलन कृती आपल्याला विचारण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांच्या मधील पहा 2 कवितांची म्हणजे प्रश्न क्रमांक 2 अ मधील कविता सोडून आ मध्ये या कविता विचारल्या जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. अ मध्ये जी विचारली जाईल ती आ मध्ये विचारली जाणार नाही. त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर 8 गुणांच्या कृती विचारण्यात येतील. या कृतीचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तुम्हाला लिहायचं आहे प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री, 1 गुण असणार आहे. कवितेचा विषय काय आहे तो तुम्हाला, आता आपण पाहिलं की अंकिला मी दास तुझा, परमेश्वर कृपेची याचना किंवा परमेश्वर कृपेची इथे विनवणी केलेली आहे, हा कवितेचा विषय आहे, बरोबर. तसं तुम्हाला लिहायचंय. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. कोणत्याही 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील त्या 2 गुणांसाठी विचारल्या जातील. कवितेतून आपल्याला मिळणारा संदेश म्हणजे मेसेज काय आहे तो 2 गुणांसाठी विचारला जाईल. आणि कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारण. शक्यतो आपल्याला कविता आपण सकारात्मकच लिहिणार आहोत. आवडण्याची कारणे आपल्याला लिहायची, जी तुम्हाला कोणतीही कविता का आवडली त्याचं तुम्ही कारण तिथे पॉझिटिव्ह लिहायचं आहे. आणि कधी कधी असं पण असेल की आपल्याला कविता आवडत नाही, असं होतच नाही कधी, त्यामुळे न आवडण्याची कारणे शक्यतो लिहिणं टाळा. आवडण्याची कारणच लिहा, तिथे 2 गुण आहेत तुम्हाला. आणि अशा प्रकारे आपल्याला 8 गुणांचा हा प्रश्न विचारला जाणार आहे. हे 6वं लक्षात. शब्दांचा, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे. 4 शब्द तुम्हाला देण्यात येतील, त्याला 2 गुण असणार आहेत. कळतंय? मग याच्यातल्या आपल्याला इथे 5 कृती लिहायच्या आहेत आणि नंतर आपल्याला काय देणार आहेत, 4 शब्द देतील. त्या 4 शब्दांचा आपल्याला काय लिहायचं आहे, अर्थ लिहायचा आहे. याच्यातल्या पहिल्या 5 कृती ज्या आहेत त्या आपल्याला आवश्यक सोडवायच्याच आहेत. कळतंय सगळ्यांना? आणि नंतर जे आपल्याला 2 कविता देतील त्यामध्ये आपल्याला ऑप्शन असणार आहे. जी कविता तुम्ही लिहिणार आहात त्यापैकी हे 5 लिहिल्यानंतर नंतर तुम्ही ते 4 शब्द कोणतीही एक कविता सिलेक्ट करा आणि त्या 4 शब्दांचे अर्थ त्या कवितेमध्येच लिहा जी लिहिणार आहात ते. नाहीतर या कवितेचं पण लिहाल आणि त्या कवितेचं पण लिहाल नाही, तिथे तुम्हाला ऑप्शन आहे. एकच कविता निवडा आणि त्या कवितेतील ह्या सगळ्या गोष्टी तिथे पूर्ण करा. आणि आता 2020 मध्ये जसा तो प्रश्न विचारला होता, ती नेक्स्ट स्लाइड मध्ये तो प्रश्न कसा विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेत त्याची मी एक नमुना कृती तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवते, ती पहा. आता इथे दिसतंय तुम्हाला, खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. आता इथे अंकिला मी दास तुझा किंवा स्वप्न करू साकार अशा 2 कवितांचे ऑप्शन आहेत. तर आपण याच्यातलं एकच काहीतरी सिलेक्ट करायचं आणि त्याच्याबद्दल लिहायचं. आता इथे तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी आहेत किंवा कवयित्री आहे, कवितेचा विषय काय आहे, ओळींचा अर्थ काय. आता आपण बघितलं, अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. मग इथे आपल्याला सरळ ओळींचा अर्थ लिहायचा आहे. आता ही प्रस्तुत कविता तुम्हाला का आवडली किंवा ना का आवडली नाही याचं कारण इथे येईल. त्यानंतर अर्थ लिहा असा आहे पहा, शब्दांचा अर्थ लिहा. आता आपण बघितली मगाशी अर्थ, काज म्हणजे कार्य काम, सवे म्हणजे सर्व, पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू, धेनू म्हणजे गाय. आता आपल्याला असे अर्थ इथे लिहायचे आणि एकच कोणतं तरी जी कविता आपल्याला जास्त छानपणे लिहिता येईल ती आ विभागातली तुम्ही सिलेक्ट करायची आणि ती लिहायची. आणि हे लक्षात ठेवा, अ मध्ये जी विचारली आहे ती आ मध्ये विचारली जाणार नाही, हे मात्र कायम लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळू. आता आपल्याला प्रश्न 2 अ मध्ये
चौकटी पूर्ण करा, त्यानंतर आकृती पूर्ण करा, शब्दांचे अर्थ लिहा, खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. अशा प्रकारचे आपल्याला काय विचारले जातील, प्रश्न विचारले जातील. तर मी त्याचा तुम्हाला इथे नमुना दिलेला आहे आणि त्याची उत्तरही मी दिलेली आहेत, कारण आपण ही पहिलीच कविता अभ्यासतो आहोत. त्यामुळे प्रश्नांसहित तुम्हाला उत्तरं कशी लिहायची याचा मी नमुना तुम्हाला अ विभागाचा दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, उत्तरं बघा कशी आहेत, त्याची उत्तरं पण दिलेली आहेत, पण तुम्हाला ही उत्तरं त्या चौकटीत लिहायची आहेत हे लक्षात ठेवा. जिथे जिथे स्क्वेअर आहे, जिथे गोल आहे, त्याच्यातच तुम्हाला ही उत्तरं लिहायची आहे, लक्षात ठेवा. आता परमेश्वराचे दास कोण आहेत, तर उत्तर काय आहे, संत नामदेव. ते त्या चौकटीत आलं पाहिजे बाळांनो, लक्षात ठेवा. कळलं? आता दुसरा आहे, मेघाची विनवणी करणारा कोण, तर चातक पक्षी. हे कशामध्ये आलं पाहिजे, या स्क्वेअर मध्ये आलं पाहिजे. स्क्वेअरच्या बाहेर उत्तर जाता कामा नये, हे लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा काय आहे पहा, की कवितेच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते. कधी धावून जाते, तर बाळ आगीच्या तडाख्यात सापडताच माता धावून जाते. अशा प्रकारचं आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे. आता त्याच्या आधी तिसरं बघा, खाली काय आहे, खालील शब्दांचे अर्थ लिहा. कनवाळू म्हणजे काय, दयाळू. सवे म्हणजे काय, लगेच. अंकित झालेला म्हणजे काय, तर अंकिला. काम म्हणजे काय, कार्य, काज. बरोबर. आणि त्यानंतर आपण पुढच्या स्लाइड मध्ये तो आपल्याला एक प्रश्न विचारलाय की अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी आई आणि बाळाच्या उदाहरणाद्वारे आपले आणि परमेश्वराचे नाते सांगितले आहे. ते कसं सांगितलेलं आहे त्याचं एक मी आयडियल आन्सर तुम्हाला एक नमुना एक्झाम्पल कसं लिहायचं ते दिलेलं आहे. कळलं सगळ्यांना? तर आपल्याला नेक्स्ट स्लाइड प्लीज. तसंच मी मध्ये दुसरा एक दिलेला आहे की कवितेतील आकृती पूर्ण करा, सूचनेनुसार कृती करा. इथे आता कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द लिहा. माता कशी आहे, कनवाळू. आता त्याचं उत्तर कसं लिहायचंय ते बघा. पहा, दिसतंय तुम्हाला, कनवाळू. हरिणी कशी आहे, तर चिंतित आहे. बरोबर. तसं तुम्हाला इथे उत्तर लिहायची आहेत. लक्षात आलं? माता कनवाळू आणि हरणी कशी आहे, तर चिंतित आहे. कोण ते लिहा. परमेश्वर कृपेची याचना करणारे कोण, तर संत नामदेव. कोण आहेत, संत नामदेव. कळतं? अशा पद्धतीने हा प्रश्न लिहायचा. आता प्रश्न दुसरा बघा कसा आहे की दास हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. कसा आहे बघा तो. आता आपण कसा प्रश्न विचारलेला आहे, तर इथे आपण संत नामदेव परमेश्वराशी असलेला उत्कट प्रेमभाव दर्शवण्यासाठी स्वतःला काय म्हणतात. मग उत्तर काय येईल आपलं, संत नामदेव परमेश्वराप्रती असलेला उत्कट प्रेमभाव दर्शवण्यासाठी स्वतःला काय म्हणतात, परमेश्वराचा दास असे म्हणतात. म्हणजे त्याच्यात उत्तर आलं की नाही आपलं. असं आपण इथे काय तयार केला, प्रश्न तयार केला. आता त्यातलाच दुसरा प्रश्न आहे बघा. चातक ज्या आतुरतेने ढगांना पाऊस घेण्याची विनवणी करतो त्याच ओढीने मी तुझी वाट पाहत आहे या अभंगाची ओळ शोधून लिहा. कोणती ओळ आहे बघा, तर नामा म्हणे जैसा मेघा जैसा विनवितो चातक तैसा. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. कळते तुम्हाला? आता आपण परत जाऊया. तिसरा प्रश्न बघा. खालील शब्दांचे अर्थ लिहा. पाडस, दास, धेनू आणि वत्सरावे. आता पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू, दास म्हणजे सेवक, धेनू म्हणजे गाय, वत्सरावे म्हणजे वासराच्या आवाजात. बरोबर. आता चौथा प्रश्न बघून घ्या.
सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे धेनुधा उंबरत धावे. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा असा हा प्रश्न आपल्याला येईल आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं त्याचं मी आयडियल उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक दुसरा अ मधले टाइप्स प्रश्नाचे कसे येतील हे मी तुम्हाला आता चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. तेव्हा आता आपण प्रश्न दुसरा आ कसा लिहायचा आहे तो पाहूया. प्रश्नांचं स्वरूप बघा. इथे प्रश्न 1 आपल्याला अप्रिसिएशन आपण जसं इंग्लिश मध्ये लिहितो तसाच इथे मराठीत प्रकार आहे तुमचा. तुम्ही 9वी मध्ये लिहिलेला आहे, सोडवलेला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी काही ते नवीन नाही, तरी आपण एकदा उजळणी म्हणून ते बघूया. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्रीचे नाव लिहा. आता आपण अंकिला मी दास तुझा कोण आहेत कवी? संत नामदेव. कवितेचा विषय काय आहे तर परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला आहे की या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. तो अर्थ आपण इथे स्पष्ट केलेला आहे. पुढील स्लाइड मध्ये आपण जाऊया. ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. बरोबर. मग आपण तिथे लिहिलंय की आपल्याला ही कविता का आवडली तर मला हा अभंग फार आवडला कारण अभंगाची भाषा साधी सरळ आहे. मोजक्या शब्दात त्यांनी अनेक एक्झाम्पल्स दृष्टांत उदाहरणं दिलेली आहेत आणि नामदेवांनी आपला उत्कट भाव या कवितेत व्यक्त केलेला आहे. छोटे छोटे चरणओळी वापरून आपल्यापर्यंत नेमका अर्थ पोहोचवलेला आहे. बिंदूमध्ये सिंधू म्हणजे कमी शब्दात खूप अर्थ व्यक्त करण्याची त्यांची शक्ती आहे हे अभंगातून दिसून येते. म्हणून ही संत कविता गाता येते. तसे ती वाचनीय आणि श्रवणीय असल्यामुळे मला फारच आवडलेली आहे. आणि आता 4 शब्द दिलेले आहेत त्याचे आपण अर्थ लिहिले. खालील शब्दांचे अर्थ लिहा. सवे, लगेच, काच, काम, कनवाळू, दयाळू, देनुगाय. ओके. आता आपण ही सगळी काय केलेली आहेत प्रश्नांचं स्वरूप प्रश्नांची उत्तरं मी सगळे आयडियल तुम्हाला दिलेली आहेत. आणि ही पहिली कविता असल्यामुळे आपल्याला कसं लिहायचं याची आयडिया येण्यासाठी मी प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला आयडियल दिलेली आहेत ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये होमवर्क म्हणून तुम्ही लिहायची आहेत. आणि आजच्या डेटला तारीख घालून हा होमवर्क तुम्ही कंप्लीट तुमच्या वेळेनुसार करायचा आहे. आणि नंतर मी एक छोटीशी तुम्हाला गुगल टेस्ट देणार आहे ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार नंतर रात्रीपर्यंत सोडवली तरीही चालेल, हरकत नाही. आणि मी या नोटबुक मधल्या होमवर्कला आणि तुम्हाला गुगल टेस्ट देईन त्याला मी मार्क देणार आहे, हे विसरू नका. आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही मला तुमच्या नावासहित तुमचा अटेंडन्स द्यायचा आहे, न विसरता द्यायचा आहे आणि मी त्याच्यावर तुमचे मार्क देणार आहे. हे मुलांनो विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.